नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. सुरेश धसांच्या कालच्या मोर्चातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलाय. धसांच्या मध्यस्थीनंतर सूर्यवंशी कुटुंबाचा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला. सुरेश धसांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची ही सवय वाईट असल्याचं आव्हाड म्हणाले. खून झाला असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही असंही आव्हाड म्हणाले. फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. भाऊ, त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा. जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने, मोठ्या मनाने, तसं काही गोष्टी माफ करावं. दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्यानं येऊन जाऊ द्या त्याला माफ करा बोलणं खूप सोपं असतं. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलणाऱ्याला कळू नये याला काय म्हणावं. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे. खून हा खून असतो आणि खुनाला माफी नाही हा खूनच आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. दोघांच्याही खुनाला माफी नाही. सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखांचाही खूनच आहे. दोघांच्याही खुनाला माफी नाही असं ट्विट आव्हाडांनी केलंय. तर सुषमा अंधारे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सुरेश धस सांगतात तसं. चला आपण सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू. धस साहेब, तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथला पुन्हा जिवंत करा. फिट्टमफाट हिशोब होईल.